जय महाकाल श्री स्वामी समर्थ. वृषभ राशीच्या जातकानं महादेवांची शपथ, आज जे काही मी तुम्हाला ऐकवणार आहे ते शब्द नाहीत केवळ, तर तुमच्या नशिबाचा तो शेवटचा आणि अत्यंत गंभीर इशारा आहे जो ब्रह्मांड तुम्हाला देऊ इच्छितोय. ही भविष्यवाणी साक्षात गुरुजीच्या मुखातून बाहेर पडली आहे, ज्यांनी तुमच्या राशीचा स्वामी शुक्र आणि न्यायाचा देवता शनी यांचा अत्यंत रहस्यमय चालीचा अभ्यास करूनच ही चेतावणी दिली आहे. तुमच्या आयुष्यात जे काही अकालनीय घडणार आहे त्याची चाहूल तुम्हाला आजवर लागली नसेल, पण गुरुजी म्हणतात की ही तीच वेळ आहे जिथे एक तर तुमचे नशीब पलटणार किंवा तुम्हीच त्याच्या दुष्टचक्रात कायमचे भरडले जाणार. वृषभ राशीच्या जातकानं गुरुजींनी आपल्या दिव्य दृष्टीने पाहिले आहे की उद्या रात्री 12 वाजता तुमच्या आयुष्यात काहीतरी अकल्पित घडणार आहे. असे काहीतरी ज्याची तुम्ही तुमच्या स्वप्नातही कधी कल्पना केली नसेल. कारण रात्रीच्या त्या गर्द काळोखात जेव्हा संपूर्ण जग झोपलेले असेल तेव्हा तुमच्या राशीच्या कुंडलीत अशा काही गुप्त हालचाली होतील ज्या संपूर्ण नशिबाचा नकाशाच बदलून टाकतील. हा काळ केवळ बदलाचा नाही, तर तुमच्या आयुष्यातील त्या अदृश्य शत्रूच्या आणि कर्माचा हिशोबाचा आहे. उद्या रात्री नक्की काय अकरार विकराळ रूप समोर येणार आहे हे जाणून घेण्यासाठी सज्ज व्हा, कारण हा इशारा पुन्हा मिळणार नाही मित्रांनो. वृषभ राशीच्या जातकानं उद्या रात्री आकाशात असे काही दुर्मिळ ग्रहयोग जुळूनही येतील जे शेकडो वर्षानंतर तुमच्या राशीसाठी सक्रिय झालेत. शुक्राची ओढ आणि शनीची कडक दृष्टी जेव्हा एका विशिष्ट बिंदूवर एकत्र येते तेव्हा एक प्रचंड ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे गुरुजी सांगतात की हा ग्रहयोग तुमच्या मार्गातील सर्व अडथळे जाळून भस्म करण्यासाठी तुमच्या राशीत येतोय, पण त्यासाठी तुमच्यात ती पेलण्याची ताकद असणे गरजेचं आहे. जर तुम्ही या विशिष्ट क्षणी गाफील राहिलात तर ब्रह्मांडाने दिलेली ही सुवर्ण संधी एका क्षणात राख होऊ शकते. त्यामुळे मित्रांनो, आता सावध राहा आणि ही भविष्यवाणी शेवटपर्यंत नक्की बघा गुरुजींनी सांगितलेली. वृषभ राशीच्या जातकांनो, तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून एका अज्ञात भीती आणि अस्वस्थतेच्या छायेखाली जगत आहात. बाहेरून तुम्ही कितीही शांत, संयमी आणि सुखी दिसत असलात तरी प्रत्यक्षात तुमच्या मनाचे आतल्या आत तुकडे झाले आहेत, हे गुरुजींनी आपल्या दिव्य दृष्टीने ओळखले आहे. तुमच्या वाट्याला आलेला हा मानसिक छळ आणि संघर्षाचा काळ अपघाती नाही. तुम्ही अत्यंत प्रामाणिक असूनही वारंवार तुमचाच अपमान का झाला? तुमच्या कष्टाचे फळ मिळण्याऐवजी ते दुसऱ्याच्याच पदरात कसे पडले? गुरुजी सांगतात की तुमच्या राशीवर एक अशी काळी सावली होती जिने तुमच्या नशिबाच्या सर्व वाटा रोखून धरल्या होत्या. वृषभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी स्पष्ट केले आहे की ही काळी सावली केवळ ग्रहांची स्थिती नाही, तर तुमच्या प्रगतीला लागलेली एक प्रकारची नजर आहे. तुमची स्थिरता आणि तुमचा विकास ज्यांच्या डोळ्यांत सलत होता, अशा लोकांनी तुमच्या नशिबाभोवती नकारात्मक ऊर्जेचा एक सापळा रचला होता. तुम्ही या सापळ्यातून बाहेर पडण्याचा जितका प्रयत्न केला तितकेच तुम्ही त्यामध्ये अधिक अडकत गेलात. एखादे काम पूर्णत्वास येण्यापूर्वीच बिघडणे किंवा ऐनवेळी मोठी संधी हातची निसटणे, हे सर्व याच अदृश्य शक्तीच्या कारस्थानामुळे घडत होते, ज्याचा उलगडा आता होणार आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, तुमच्या कुंडलीत शुक्राचा प्रभाव असूनही तुम्हाला लक्ष्मीची प्राप्ती का होत नव्हती याचे कारण म्हणजे तुमच्या राशीला लागलेली नशिबाची बाधा. पैसा हातात येण्याआधीच त्याच्या खर्चाचे मार्ग तयार असणे किंवा कुटुंबात विनाकारण कटकटी निर्माण होणे हे याच बाधेचे लक्षण आहे. गुरुजी म्हणतात की ही काळी सावली आता इतकी गडद झाली आहे की ती स्वतःच्या नाशाकडे वळत आहे. ही सावली दूर होण्याची वेळ आली आहे. मात्र हा प्रसंग तितकाच आव्हानात्मक असू शकतो, कारण जेव्हा एखादी नकारात्मक शक्ती जाते तेव्हा ती शेवटचा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न करते. वृषभ राशीच्या जातकांनो, गुरुजींच्या मते उद्या रात्री या सर्व कारस्थानाचा आणि सापळ्याचा अंत होणार आहे. तुमच्या राशीचा स्वामी शुक्र आणि न्यायाचा देवता शनी यांच्यातील बदलामुळे तो अदृश्य सापळा उद्या रात्री कायमचा तुटणार आहे. हा सापळा तुटताना तुमच्या घरात किंवा तुमच्या मनामध्ये प्रचंड अस्वस्थता जाणवू शकते. तुम्हाला असे वाटू शकेल की सर्व काही संपले आहे, पण लक्षात ठेवा, ती केवळ एक भ्रम असेल. या काळात तुम्ही डगमगलात तर हा सापळा पुन्हा सक्रिय होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला प्रचंड मानसिक धैर्याची गरज भासणार आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, विंचवाच्या किंवा सापाच्या विळख्यातून सुटावे तशी तुमची अवस्था उद्या रात्री होणार आहे. ज्या लोकांनी तुमची आजवर फसवणूक केली किंवा तुमच्या विश्वासाचा फायदा घेऊन तुम्हाला अंधारात ठेवले, त्यांची खरी रूपे या काळ्या सावलीसोबतच उघडी पडणार आहेत. हा बदल जितका वेदनादायक असेल तितकाच तो तुमच्या भविष्यासाठी गरजेचा आहे. उद्या रात्री हा नशिबाचा सापळा कसा नष्ट होईल आणि त्यातून बाहेर पडल्यावर तुमच्या जीवनात कोणता सुवर्णकाळ सुरू होणार आहे, हे भीषण सत्य गुरुजींनी पुढच्या भागात स्पष्ट केले आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी एक अतिशय भीतीदायक आणि काळजाचा ठोका चुकवणारी चेतावणी दिली आहे. तुमच्या अवतीभवती सध्या अशा काही व्यक्तींचा वावर वाढला आहे ज्यांच्या चेहऱ्यावर गोड हसू आहे, पण मनात विखारी सूड आणि असूया लपलेली आहे. ईर्ष्या नेहमी शुभचिंतकाचा मुखवटा घालून येते
असे गुरुजी कळकळीने सांगत आहेत. तुम्हाला वाटतंय की हे लोक तुमच्या प्रगतीवर खुश आहेत, पण प्रत्यक्षात ते तुमच्या पायाखालची जमीन सरकण्याची आणि तुमच्या अपयशाची वाट पाहत आहेत. तुमच्या खांद्यावर हात ठेवून चालणारा प्रत्येकजण तुमचा मित्र नसतो, हे भीषण सत्य आता तुमच्या समोर येणार आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, गुरुजींच्या मते उद्या रात्रीच्या या महापरिवर्तनापूर्वी हे शत्रू अधिक सक्रिय झाले आहेत. ते तुम्हाला अशा काही सल्ल्यांच्या जाळ्यात अडकवतील ज्यामुळे तुमचा विजय पराजयात बदलू शकतो. ज्यांनी तुमच्या संघर्षात कधीही साथ दिली नाही, तेच लोक आता अचानक तुमच्यावर प्रेमाचा वर्षाव का करत आहेत? हा एक अत्यंत क्रूर मानसिक कट आहे. तुमच्या घरातल्या किंवा अत्यंत जवळच्या वर्तुळातील कोणीतरी तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्याची तयारी केली आहे, अशी भीती गुरुजींनी व्यक्त केली आहे. या गोड बोलणाऱ्या शत्रूंची नावे आणि त्यांची खरी रूपे उद्या रात्रीच्या काळोखात उघडी पडणार आहेत. वृषभ राशीच्या जातकांनो, या भीषण सत्याचा उलगडा होताना तुमचे मन विचलित होऊ शकते, पण लक्षात ठेवा, हे दुःख तुम्हाला सावरण्यासाठी आहे, पाडण्यासाठी नाही. ब्रह्मांड आता या हसऱ्या चेहऱ्यांमागचे खरे आणि क्रूर चेहरे उघडे पाडणार आहे. जर तुम्ही यावेळी भावनेच्या भरात वाहून गेलात आणि या शत्रूंना पुन्हा संधी दिली, तर होणारा चमत्कार कायमचा उडून जाईल. वृषभ राशीच्या जातकांचा स्वभाव हा कोमल असतो, पण आता तुम्हाला वज्रासारखे कठोर व्हावे लागेल. या शत्रूंपासून स्वतःला कसे वाचवायचे आणि त्यांच्या कारस्थानांना कसे धुळीस मिळवायचे, याचे गुपित गुरुजींनी या परिवर्तनाच्या प्रवासात स्पष्ट केले आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, आता त्या क्षणाबद्दल बोलूया ज्याची प्रतीक्षा खुद्द काळही करत आहे. उद्या रात्री जेव्हा आकाशात शुक्राची शुभदृष्टी आणि इतर ग्रहांची दुर्मिळ युती होईल, तेव्हा तुमच्या नशिबाचे टाळे कायमचे उघडू शकते. हा कोणताही सामान्य बदल नाही, तर एक महाचमत्कार आहे जो तुमच्या जीवनातील आर्थिक दारिद्र्य आणि मानसिक क्लेश मुळापासून उपटून टाकेल. पण गुरुजींनी एक भयानक इशाराही दिला आहे. वजा हा चमत्कार जितक्या शांततेने येईल, तितक्याच वेगाने तो निघूनही जाऊ शकतो, जर तुम्ही त्याकडे दुर्लक्ष केले किंवा त्या क्षणी नकारात्मक विचारात गुरफटलेले राहिलात तर. वृषभ राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात की उद्या रात्री ब्रह्मांडाकडून एक विशेष लहरींचा प्रवाह तुमच्या दिशेने येईल. त्यावेळी तुम्हाला तुमच्या शरीरात किंवा आजूबाजूला एक वेगळीच कंपने आणि ऊर्जेचा संचार जाणवेल. खूप वेळा आपण मोठ्या चमत्काराची अपेक्षा ढोल ताशांच्या आवाजात करतो, पण गुरुजी म्हणतात की वृषभ राशीसाठी सर्वात मोठे परिवर्तन हे अत्यंत गूढ, शांत आणि अकल्पितपणे घडणार आहे. हा क्षण म्हणजे तुमच्या आयुष्यातील शून्यातून विश्व निर्माण करण्याची शेवटची संधी आहे. हा चमत्कार सक्रिय करण्यासाठी तुम्हाला नेमकी कोणती कृती करायची आहे, हे भीषण सत्य आता तुमच्यासमोर उलगडणार आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, ज्यांनी तुमची शांतता भंग केली, ज्यांनी तुमच्या कष्टाची आणि गरिबीची चेष्टा केली, त्यांच्या न्यायाची वेळ आता जवळ आली आहे. गुरुजींच्या दिव्यवाणीनुसार उद्या रात्री महादेवाचा तिसरा डोळा अशा लोकांसाठी उघडणार आहे, ज्यांनी तुमच्या पाठीमागे कपट रचले. न्याय हा तुमचा अधिकार नाही, तर ते महादेवाचे कर्तव्य आहे, असे गुरुजी निक्षून सांगत आहेत. ज्यांनी तुम्हाला रडवले, त्यांना आता त्यांच्या कर्माची फळे भोगावी लागतील, आणि हा प्रहार इतका तीव्र असेल की संपूर्ण दुनिया ते उघड्या डोळ्यांनी बघेल. पण लक्षात ठेवा, हा न्याय पाहताना तुमचे मन विचलित होऊ देऊ नका. वृषभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी एक अत्यंत महत्त्वाचा आणि भीतीदायक इशारा दिला आहे. वजा जेव्हा शत्रूंवर प्रहार होतो, तेव्हा तुमच्या मनात सुडाची किंवा आनंदाची भावना येऊ देऊ नका. जर तुम्ही विचार केला की आता माझी बारी आहे आणि स्वतःहून कोणाचे वाईट करायला गेलात, तर तुमच्या वाट्याला येणारा तो उद्या रात्रीचा महाचमत्कार तिथेच थांबून जाईल. गुरुजी सांगतात की महादेवाची न्याय करण्याची पद्धत वेगळी आहे. ते योग्य वेळी आणि योग्य तीव्रतेने प्रहार करतात. तुम्हाला फक्त आपली ऊर्जा शुद्ध ठेवायची आहे आणि हा दैवी न्याय एका साक्षाप्रमाणे शांतपणे पाहायचा आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, उद्या रात्रीच्या त्या अकल्पित घटनेसोबतच तुमच्याभोवती एक अदृश्य दिव्य सुरक्षा कवच तयार होणार आहे. गुरुजींच्या मते जेव्हा मोठे परिवर्तन घडणार असते, तेव्हा केवळ भौतिक शत्रूच नाही, तर नकारात्मक ऊर्जासुद्धा तुमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करते. वृषभ राशीच्या जातकांसाठी हे दिव्य कवच तुम्हाला त्या बाह्य बाधांपासून आणि करणी बाधेसारख्या कुप्रथांपासून वाचवेल. पण हे कवच सक्रिय करण्यासाठी तुम्हाला तुमच्या अंतरात्म्याशी जोडून राहावे लागेल. हे कवच तुमच्या घराला आणि कुटुंबाला एका अदृश्य भिंतीप्रमाणे सुरक्षित ठेवेल, जेणेकरून नशिबाचे परिवर्तन होताना कोणतीही अडचण येणार नाही. वृषभ राशीच्या जातकांनो, हे दिव्य सुरक्षा कवच तेव्हाच काम करेल जेव्हा तुम्ही तुमच्या मनातील भीती आणि शंका काढून टाकाल. गुरुजी सांगतात की तुमच्यात सहनशक्ती खूप असते, पण उद्या रात्री तुम्हाला तुमच्या आत्मबलाची खरी गरज भासणार आहे. उद्या रात्री हे कवच तुम्हाला अशा काही संकेतांच्या माध्यमातून सावध करेल जे तुम्हाला भविष्यातील धोक्यांची जाणीव करून देतील. तुमच्या अवतीभवतीच्या भिंतींनाही कान आहेत आणि तुमचे शत्रू तुमच्या एका चुकीच्या कृतीची वाट पाहत आहेत. अशावेळी हे अदृश्य कवच तुमची ढाल बनून उभे राहील, हे गुरुजींनी आवर्जून सांगितले आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, हे सुरक्षा कवच तुम्हाला केवळ शत्रूंपासूनच वाचवणार नाही, तर ते तुम्हाला ब्रह्मांडाच्या त्या सूक्ष्म आवाजाशी जोडेल जो तुम्हाला प्रगतीचा खरा मार्ग दाखवेल.
उद्या रात्री जेव्हा तो अकल्पित चमत्कार घडेल तेव्हा तुमचे हेच कवच तुमच्यासाठी एक अभेद्य किल्ला बनेल. हे दिव्य कवच कायमस्वरूपी कसे टिकवून ठेवायचे आणि कोणत्या चुकांमुळे हे कवच कमकुवत होऊ शकते हे अतिशय महत्त्वाचे गुपित गुरुजींनी या परिवर्तनाच्या प्रवासात स्पष्ट केले आहे, ज्यामुळे तुमचे भविष्य पूर्णपणे सुरक्षित होईल. वृषभ राशीच्या जातकांनो, आता आपण नशिबाच्या अशा वळणावर उभे आहात जिथे गुरुजींनी वर्तवलेला अंतिम निर्णय तुम्हाला घ्यावा लागणार आहे. हा तो क्षण आहे जेव्हा तुमच्या बाजूने कोणीही उभे नसेल, ना तुमचे मित्र ना तुमचे नातेवाईक. गुरुजी म्हणतात की उद्या रात्री जेव्हा तो अकल्पित चमत्कार घडेल तेव्हा तुमच्या समोर दोन मार्ग दिसतील, एक जुन्या भीतीचा आणि एक असा अज्ञात दैवी भविष्याचा. जर तुम्ही त्या क्षणी घाबरलात आणि मागे हटलात तर हे सुवर्णयुग तुमच्या हातातून कायमचे निसटून जाऊ शकतं. हा निर्णय केवळ तुमचा असेल आणि तो तुमच्या येणाऱ्या पिढ्यांचे नशीब ठरवणारा आहे. हे भविष्यन सत्य आता तुमच्या समोर आहे. वृषभ राशीच्या जातकानं, गुरुजी सांगतात की मोठा चमत्कार ही केवळ एक घटना नसते, तर तो एक निर्णय असतो जो तुम्ही सर्व संकटाच्या विरोधात जाऊन घेऊ शकता. जेव्हा जग तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करेल आणि तुमचे स्वतःचे मन तुम्हाला शंका विचारेल, तेव्हा तुम्हाला तुमच्या अंतरात्म्याचा आवाज ऐकायचा आहे. गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार जो जातक उद्या रात्री न डगमगता आपल्या ध्येयावर ठाम राहील, त्याच्यासाठी नशिबाचे दारे स्वतः महादेव उघडतीलच. आणि ही तुमच्या भविष्यातील आयुष्यातील शेवटची संधी आहे. आणि त्यानंतर ब्रह्मांडाचा हा इशारा तुम्हाला पुन्हा कधीही मिळणार नाही. लक्षात घ्या, वृषभ राशीच्या जातकानं उद्या रात्रीच्या या महापरिवर्तनाचा लाभ घेण्यासाठी आणि स्वतःचे रक्षण करण्यासाठी गुरुजींनी महादेवाचा एक अमोघ असा धार्मिक उपाय सांगितला आहे की उद्या रात्री झोपण्यापूर्वी आणि शक्य असल्यास रात्री 12च्या सुमारास एका तांब्याच्या भांड्यात थोडेसे शुद्ध पाणी घ्या. त्यात एक पांढरे फूल, थोडी साखर आणि 2 वेलची टाका. त्यानंतर ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करत हे जल महादेवाच्या प्रतिमेसमोर अर्पण करा किंवा तुळशीच्या झाडाला अर्पण करा. हा उपाय तुमच्या मार्गातील सर्व आर्थिक व मानसिक अडथळे जाळून भस्म करेल आणि तुमच्या प्रगतीचा मार्ग मोकळा करेल. तर वृषभ राशीच्या जातकानं, गुरुजींनी सांगितलेली ही भविष्यवाणी आणि दिलेला इशारा तुमच्या आयुष्याची दिशा बदलणारा ठरू शकतो. त्यामुळे लक्षात ठेवा की उद्या रात्रीची ती वेळ तुमच्या नशिबाचा हिशोब पूर्ण करण्यासाठी येत आहे. ब्रह्मांड तुम्हाला सावरण्याची शेवटची संधी देतोय. आता संपूर्ण निर्णय हा तुमचा असणार आहे. जर तुम्हाला महादेव आणि त्यांच्या न्यायावरती पूर्ण विश्वास असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने हर हर महादेव किंवा जय महाकाल लिहायला विसरू नका. तुमच्या एका कमेंटमध्ये ती शक्ती आहे जी तुमच्या श्रद्धेची पावती थेट ब्रह्मांडापर्यंत पोहोचेल आणि महादेवांचे आशीर्वाद तुम्हाला मिळतील. आणि अशाच प्रकारे जीवन बदलणारे संदेश, गुरुजींच्या भविष्यवाण्या आणि महादेवाचे आशीर्वाद वेळेवर मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या एका महत्त्वपूर्ण रहस्यमयी भविष्यवाणीमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि महादेवावर अढळ विश्वास ठेवा. हर हर महादेव.